तरुणींना वश करण्यासाठी कोल्हापुरातील प्रेमवीरांनी अघोरी कृत्य केल्याचं समोर आलंय। भुदरगड तालुक्यातील या घटनेमुळे मोठी खळबळ उडालीय। बाबळीच्या झाडाला दाभणानं मुलींचे फोटो लटकवण्यात आले, तर लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचा सुद्धा यामध्ये वापर करण्यात आलाय। एका युवतीच्या आई, वडील आणि आजीचे फोटो झाडाच्या फांद्यावर लटकवलेले निदर्शनास आले। आकुर्डे महालवाडी दरम्यानच्या पुराणा नावाच्या शेतामधील माळावर अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आलाय। एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातनं तरुणींना वश करण्यासाठी कोल्हापुरातील प्रेमवीरांनी चक्क अघोरी कृत्य केल्याचं समोर आलंय। भुदरगड तालुक्यातील या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। बाबळीच्या झाडाला दाभणानं मुलींचे फोटो हे लटकवण्यात आलेले होते, तर लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचा सुद्धा यामध्ये वापर करण्यात आलाय। एका युवतीच्या आई, वडील आणि आजीचे फोटो या झाडाच्या फांद्यांवर लटकवलेले निदर्शनास आले। आकुर्डे महालवाडी दरम्यानच्या पुराण नावाच्या शेतामधील माळावर अघोरी जादूटोण्याचा हा प्रकार आता उघडकीस आलाय। दरम्यान या सगळ्या संदर्भात आता तरुणांवर नेमकी काय कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। विशाल पुजारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। विशाल, हा नेमका सगळा काय प्रकार आहे, कसा तो उघडकीस आला आणि सध्या पोलिसांची काय कारवाई? ऋतुजा, भुदरगड तालुक्यातल्या या घटनेने सध्या खळबळ उडाली आहे। खरं तर जादू टोण्याचा जो असा प्रकार आहे तो कुठेतरी गंभीर असल्याचं पाहायला मिळते। 2 दिवसापूर्वी सुद्धा एका गावामध्ये बाणामतीचा प्रकार उघडकीस आलेला आणि त्याच्यानंतर हा जो आता भुदरगड तालुक्यातला प्रकार आहे, तरुणींना वश करण्यासाठी काही तरुणांकडून अशा प्रकारचं अघोरी कृत्य केल्याची कुठेतरी माहिती सध्या समोर येते। आकुर्डे महालवाडी दरम्यानचं एक शेत आहे। त्या शेतामधल्या कुराण नावाच्या शेतामधल्या एका माळ रानावर एका बाबळीच्या झाडाला काही लिंबू, दाभण आणि काही मुलींचे फोटो लावल्याची ही घटना आहे। काही काळ्या बाहुल्या देखील या झाडाला लावण्यात आलेल्या होत्या। त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये या घटनेनं सध्या खळबळ उडालेली आहे। तरुणींना वश करण्यासाठी अशा पद्धतीची घटना घडली होती असा कुठेतरी एक संशय सध्या व्यक्त केला जातोय। स्थानिकांकडून याबाबतची माहिती देखील देण्यात येते, याबाबतच्या तक्रारी देखील करण्यात येतात। अशा प्रकारच्या जादूटोणा, अघोरी कृत्यामुळे कुठेतरी गावातलं वातावरण बिघडतंय असा आरोप देखील आता स्थानिकांकडून होतोय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या झाडावर लावण्याला काही मुलींचे फोटो असतील, त्यांच्या नातेवाईकांचे फोटो असतील, हे लावण्यामुळे सध्या या सगळ्या प्रकरणाची गंभीरता जी आहे ती गंभीरता कुठेतरी दिसून येते। त्यामुळे ग्रामस्थ जे आहेत सध्या सुद्धा संतप्त असं पाहायला मिळते। ज्या तरुणांकडून याबाबतचं कृत्य केलं गेलेलं आहे त्या तरुणांचा सध्या तपास देखील केला जात आहे। याबाबतची सगळी जी सगळी दृश्य जी आहेत ती दृश्य आपण पाहतोय। एका बाबळीच्या झाडाला काही फोटो आणि काही लिंबू जे आहेत ते लावून तरुणींना वश करण्याचा जो अघोरी प्रयत्न आहे तो कुठेतरी करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।